किरणाची हिलारी पहाटही सोनेरी जागली तव बिंदूंनी मोहरली मनी गुलाब लाजली गवळ्याची नार शृंगार करून जाते मथुरेच्या बाजारी गवळ्याच्या मी पोरी गवळ्याच्या मी पोरी गवळ्याच्या मी पोरी गवळ्याच्या मी पोरी हर्षभराने मोहरली धुंद दाहली हर्षभराने मोहरली दया दुधाच्या कासंडाया भरल्या घागरी
मग काय झालं का? मला तर मुलीच शकली, तुला तरी ठाऊक आहे का गं? बघा, शेजारी मावशी आहे बघ, ती येणार की बाजाराला वाटलं हाक मारून बघ. हो आले का आले आले आत आली हवा म्हणून कडी लाविली दाराला आत आली हवा म्हणून कडी लाविली दाराला इकडून सुटलंय वादळ पडघ्या रस्त्याला नका बिगी बिगी येते मी संगतीला ही गवळी मावशी जोडीला बिगी बिगी येते मी संगतीला ही गवळी मावशी जोडीला हवा म्हणून गडी लाविली दाराला आत आली हवा म्हणून गडी लाविली दाराला इकडून सुचलं वादळ पळघ्या रस्त्याला कमी बिगी येते ती संगतीला ही गवळी मावशी मावशीला ही गडबड किती मी संगतीला ही गवळी मावशी जोडीला येते मी संगतीला ही गवळी मावशी जोडीला हवा म्हणून गडी लाविली दाराला इकडून सुटलंय वादळ पळघ्या रस्त्याला बिगी बिगी येते मी संगतीला ही गवळी मावशी जोडीला बिगी बिगी येते मी संगतीला ही गवळी मावशी जोडीला
नायक प्रसाद रेवाळे यांच्याकडून खास करून गवळणीसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय, तरी आम्ही नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच कुमार विराज सुधीर धनावडे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, तरी आम्ही नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कोवडी वाजवते कोवडी आहे सगळं पिकलं वरती कोवडी वाजवते जरा तरी जाऊन म्हाताऱ्यांचा विचार करायचा किती असणार गर्दी जाऊ अगे अरे मावशी होती कुठे काजू भरपूर आल्यात का आता काय करणार काजू राहिला बाजूला नुसती खाली पोटात नुसती पोटात खाली काय ते मोठा घरा करता जीव गेला नुसतं मागलं भय आणि मी पुढे कसं काय मागली तर सांग मला मगरी वाजवायला चाललोय पण आम्हाला कोणालाच मगरी वाजवायचं असं ठाऊक नाही नुसतं ठाऊक नाही मला तिथं एवढं बोलतोय नुसत्या पुढे धावून नुसत्या टटा बटा माझ्याकडे बघा पुढे धावले म्हातारीला टाकून मी नाही येत जा मावशी थांबली होते कुठं थांबली होती तिकडे गावंडात बाबा मी तिथंच होता ना तो वांगाल्यावर गेला होता असं तिकडे गेली होती तू काही तिकडे होता तिकडे मागच्या अंगाला का तेव्हा दिसला कटराचा बस मागं लागला ना काय तुम्ही आला एवढ्याच जावं तुम्ही माझ्याकडे काही येवत ना थांबले होते ना मी खरंच येऊ म्हणताय माझं पण झालं तगड्या गेल्या तर आता आला एवढा तरी आता ना चला मग चला पूजेला थोडंसं गेला होतास ना काय म्हणतो बाय तू ये अरे मोला बोलला कुमार औष अविनाश ठाणेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, तरी आम्ही त्यांचे आभारी आहोत. तसेच कुमार विहान देवीदास घाणेकर यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय, तरी नमन मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे देवा चल भाई पुढे मी काय तर तिकडे हलवा बघ नाही तर कसे आले मुडल माझ्या देशात काय सांगत मला बरोबर तू काय बघ घेतला घेतलं ना नीट बघ काय अरे बघ नवीन ही बघ लागते ओळखीची आहे तुमच्या ओळखीची आई काबा होईल तुमची लागते तुला फसशी ना तो फसशील काय घेतलं तर राहू दे
एका मावशी मी घेतलं ताक आणि चालले बाजारात ताकच नाही तर ताक म्हणजे अगं आता काय झालं चंद्रिया चंद्रिया अगं आता काय झालं मला म्हातारे मी काय घेणार तुझ्या लावाऱ्याला गेला घेतली जरा नाव टाक बाजारात कोणाला तेवढा ऐका गेला म्हणून ऐका पुढे ये ना लोकांना ऐकाय जात नाही नाव टाक आता तुम्ही जमले तर जरा जरा तरी फटाफट चालवलं अरे एवढ्या तरुण पोरी तुम्ही आजच्या नुसत्यासारख्या मोबाईलवर एखादं गाणं येत नाही तुम्हाला जेवण आली काय आम्ही असेच आलो नाही ना बाय बाबा काय झालं बरं घाम येतं म्हणून आणलाय माझं दुनियातला तुम्ही हसियाचं नाही हसली तर तो एखादा वैता गेलो होतं यामध्ये एखादी वैता चालू करू कुमार स्वरांग गौरव घाणेकर आणि कुमारी अंशिता अनिचय घाणेकर या दोघांकडून गवळणीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले तरी नमन मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच कैलासवासी गणपत पांडुरंग भोसले यांच्या स्मरणार्थ मंगेश भोसले यांच्याकडूनही या संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे तरी नमन मंडळ त्यांचे आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमचं टेंगे राहू दे मी बघ कसं म्हणता आता गाणं असं येत नाही म्हणून एखाद्या टाकीन वेल्डिंग करतो चला हिरा चला चंद्रा सयानो मथुरेचा अवघड हो या सयानो मथुरेचा अवघड चढू अवघड घाट चढू अवघड घाट चढू या सयानो मथुरेचा अवघड घाट चढू अवघड
तुझ्या नाही ध्यानी मनी